आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडून द्या. आयुष्यभर जीवन आनंदित जगाल. माणसाच्या आयुष्यात अनेक सवयी, अनुभव, निर्णय आणि प्रवृत्ती या एकत्र येऊन व्यक्तिमत्वाची बांधणी करत असतात. प्रत्येक सवय ही जीवनावर काही ना काही प्रकारे परिणाम करत असते. काही सवयी मनुष्याला उन्नतीकडे नेतात तर काही सवयी नकळतपणे व्यक्तीला मागे खेचतात. म्हणूनच जीवनात कुठल्या गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे, कोणत्या प्रवृत्ती हानिकारक ठरू शकतात आणि कोणत्या विचारांना दार बंद करायला हवे, हे समजून घेतले की आयुष्य अधिक स्थिर, सुखी आणि सक्षम बनते. या सगळ्याचा विचार करताना स्पष्ट जाणवतं की काही वाईट सवयींना सोडून दिलं तर माणूस स्वतःच्याच आयुष्यातील अडचणी स्वतःच दूर करू शकतो. खूप लोकांना एक चुकीची गोष्ट नेहमी त्रास देते, म्हणजे कोणाच्या अडचणींमध्ये उगीचच जामीनदार होणे किंवा पोलीस स्टेशनपर्यंतची वाट चालणे. आयुष्याच्या या टप्प्यांवर माणूस सहज ओढाताणीत फसतो. म्हणून केवळ आपलीच नव्हे, तर आपल्या आसपासच्या लोकांचीही वागणूक कशी आहे, ते कोणत्या संगतीत फिरतात, त्यांचे आचारविचार कसे आहेत, हे समजून घेणे गरजेचे ठरते. कारण सभोवताली असणारे लोक आपल्या जीवनाची दिशा जास्त बदलतात, हे आपण स्वीकारायला हवं. एखाद्याला मदत म्हणून दिलेले पैसे परत मागताना संकोच बाळगणे ही आणखी एक मोठी अडचण आहे. पैसा उधार देणे ही मदत असू शकते, पण त्यानंतर आपल्या हक्काचा पैसा मागण्यासाठी जी लाज वाटते, तीच नुकसानाची सुरुवात ठरते. जेव्हा आपण स्वतःच संकोचाने मागे सरतो, तेव्हा दुसऱ्यांना आपला पैसा बुडवणे सहज वाटू लागते. म्हणून आर्थिक गोष्टींबाबत स्पष्टपणा ठेवणं हे स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं एक महत्त्वाचं शस्त्र आहे. अनेकांना आपला पगार खुलेआम सांगणे हे सामान्य वाटतं. परंतु पगाराचा आकडा हा प्रत्येकाच्या मूल्यांकनासाठी वापरला जाणारा तराजू बनतो. समाजात अनेकांना पैशाच्या आधारेच एखाद्याचा आदर ठरवण्याची, त्याच्या मूल्यमापनाची आणि त्याच्याशी वागणुकीची एक विचित्र सवय असते. म्हणूनच स्वतःची आर्थिक माहिती जपून ठेवणं हाच शहाणपणाचा मार्ग आहे. आयुष्यात अनेक व्यक्ती येत-जात असतात. कोणावर विश्वास ठेवावा, कोणाच्या जवळ जावं, कोणाला मनात स्थान द्यावं, या सर्व गोष्टींचं योग्य परीक्षण करता केवळ भावना किंवा आंधळ्या विश्वासाच्या आधारावर घेतलेले निर्णय नंतर बराच त्रास देऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, हेतू आणि मानसिकता समजून घेतल्याशिवाय त्यांच्याकडे मनापासून वळू नये. ही जीवनशिक्षणाची मोठी गोष्ट आहे. घरातील खासगी गोष्टी बाहेर सांगणे हा अनेकांचा अवगुण असतो. अशा गोष्टी लोकांच्या चर्चेचा विषय बनतात. कधी मस्करी होते, कधी तुमच्या अडचणींचा फायदा घेतला जातो. म्हणून सुखदुःखांच्या गोष्टी योग्य ठिकाणीच आणि योग्य लोकांनाच सांगाव्या. हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या कर्तृत्वातून, अनुभवातून, शिकण्यातून तयार झालेलं कौशल्य हे खूप मौल्यवान असतं. ते विनामूल्य वाटत फिरणं म्हणजे स्वतःच त्याची किंमत कमी करणं. एखाद्याने खूप मेहनतीने तयार केलेल्या ज्ञानाचा मोबदला मागण्यात लाज नाही. जे फुकट मिळतं त्याची किंमत कोणी करत नाही. हे वास्तव स्वीकारावंच लागतं. जीवनात काही लोक दूर निघून जातात. त्यांची कमी भासते, वेदना होते, हे खरं आहे. पण निघून गेलेल्या व्यक्तीसाठी कायम शोक करत बसणे म्हणजे जगण्याचे दरवाजे स्वतःच बंद करणं होय. आपल्याजवळ असणाऱ्या माणसांना, नाती आणि क्षणांना जपणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण शोक केल्याने कुणी परत येत नाही, पण वर्तमानात असलेल्या नात्यांना ते दुखवतं. भावनांना आतमध्ये सत्त दाबून ठेवले की मन एक दिवस फुटतं. माणसाची मानसिक अवस्था अस्थिर होते. राग, तणाव आणि नैराश्य आतल्या आत साचत जातं. वेळेवर मन मोकळं करणं ही मन शांतीची पहिली पायरी आहे. स्वतःच्या भावना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी व्यक्त करण्याच्या सवयीने मानसिक आरोग्य स्थिर राहतं. देवावर विश्वास असो वा नसो, पण माणुसकी टिकणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.
देवाची संकल्पनाच माणुसकीत दडलेली आहे. म्हणून देवापेक्षा माणुसकीला महत्त्व दिलं की जीवन अधिक सुलभ आणि सुंदर बनतं. आजच्या काळात सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट चमकदार असते, पण खरी नसते. टीव्ही, मालिका, चित्रपट हे सर्व कल्पनारम्य विश्व निर्माण करतात जे वास्तवाशी साधर्म्य राखत नाहीत. या आभासी जगाच्या आहारी गेलो की वास्तव आयुष्य कडू वाटू लागतं. म्हणून स्क्रीनवर दिसणारं जग आणि वास्तव यांमध्ये स्पष्ट भेद समजून घेणं गरजेचं ठरतं. सतत तक्रारी करणे, दुःख सांगत राहणे, माझ्यासोबतच असं का, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहणे, या सवयी स्वतःला थकवतात आणि आसपासच्या लोकांनाही कंटाळवाणं करतात. नकारात्मकता ही संसर्गजन्य असते, ती वातावरण बिघडवते. म्हणून समस्येपेक्षा उपाय शोधण्याला प्राधान्य द्यायला हवं. मूर्ख लोकांच्या संगतीत वेळ घालवणं म्हणजे आयुष्यातील ऊर्जेचा अपव्यय. चांगल्या विचारांच्या, सकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांच्या सहवासानेच प्रगतीचा मार्ग घडतो. आणि म्हणूनच शहाण्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली चालणं हे मूर्खांच्या नेतृत्वाखाली चालण्यापेक्षा 100 पट चांगलं असतं. अतिरेक हा कोणत्याही गोष्टीत घातक असतो. खाणं, वागणूक, आचरण, नातेसंबंध प्रत्येक गोष्ट प्रमाणात असेल तर आयुष्य सुंदर राहतं. अति महत्वाकांक्षा, अति राग, अति भोग, अति अपेक्षा हे सर्व जीवनात असंतुलन निर्माण करतात. विश्वास हा अत्यंत नाजूक धागा आहे. कुणावर अनावर विश्वास ठेवून वावरणं हा आजच्या काळात धोकादायक प्रकार आहे. कारण प्रत्येक जण स्वार्थाने चालणाऱ्या या जगात आपल्या फायद्यासाठीच पुढे येतो. म्हणून विश्वास ठेवताना सावधानता ठेवणं आवश्यक आहे. विनाकारण गोड बोलणारे, सतस्तुती करणारे, जवळ येण्याचा प्रयत्न करणारे लोक हे कधी कधी खास हेतूनेच असतात. त्यांच्या हस्या चेहऱ्यामागे वेगळा उद्देश दडला असेल, हे वेळेवर ओळखलं नाही तर नुकसान अनिवार्य ठरतं. तरुणपण ही जीवनातील सर्वात ऊर्जायुक्त अवस्था असते. पण याच काळात केलेल्या चुका संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतात. उत्साहात केलेले चुकीचे निर्णय कधी कधी अडचणीत ढकलतात. म्हणूनच तरुणाईचा उत्साह जपताना विवेकबुद्धीही तितकीच आवश्यक आहे. जोडीदाराच्या आयुष्यात येणाऱ्या लोकांबाबत जागरूक राहणं हे नात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. चुकीची संगत नातं तुटण्यापर्यंत आणि आयुष्य बिघडण्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणून परस्पर विश्वासाच्या बरोबरीने सावधानताही महत्त्वाची आहे. कम्फर्ट झोनमध्ये राहणं सुखद असतं, पण त्याच्या बाहेर पडल्याशिवाय काही नवीन साध्य होत नाही. धाडस, प्रयोगशीलता आणि जोखीम घेण्याची वृत्ती ही यशाची जन्नी आहे. म्हणून स्वतःला नव्या गोष्टींच्या शोधात झोकून देणं गरजेचं आहे. आळस हा प्रगतीचा मोठा शत्रू आहे. आळसामुळे व्यक्तिमत्व, वर्तन, उद्दिष्टे आणि कर्तृत्व या सगळ्यात मंदी येते. आळस झटकला की जीवनाचा वेग वाढतो, संधी मिळतात आणि प्रगतीचे दरवाजे उघडतात. न्यूनगंड बाळगणं म्हणजे स्वतःला स्वतःच कमी लेखणं. आत्मविश्वास हरवला की माणूस समाजात उभा राहू शकत नाही. म्हणून आपल्या गुणांची जाणीव ठेवणं आणि स्वतःला स्वीकारणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. व्यसन शरीर, मन, पैसा आणि नातेसंबंध सगळंच नष्ट करतात. एकदा याच्या जाळ्यात अडकायला लागलं की बाहेर पडणं कठीण होतं. म्हणून व्यसनांपासून दूर राहिलं की आयुष्याची शांतता टिकून राहते. सततची चिंता, कल्पना, काळजी त्या सवयी शरीराला आणि मनाला हानीच करतात. विशेषतः स्त्रियांमध्ये तणावाशी संबंधित आजार मोठे होतात. म्हणून चिंता बाजूला सारून आनंदात जगण्याची सवय लावणं गरजेचं आहे. एखाद्याच्या धाकात राहून जगणं म्हणजे स्वतःची ओळख विसरणं. स्वतःची किंमत ओळखून स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण करणं अधिक महत्त्वाचं आहे. अहंकार निर्माण झाला की माणूस ढासळायला आधीच सुरुवात होते. कारण अहंकार माणसाला अंध करतो. म्हणून नम्र राहणं हेच श्रेष्ठत्वाचं लक्षण आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात.
राग कधीच विवेकाला बरोबर आणत नाही. म्हणून शांतता हीच विजयाची गुरुकिल्ली आहे. पैशाचं योग्य व्यवस्थापन नसेल तर कमाई कितीही मोठी असली तरी फायदा नाही. आर्थिक साक्षरता नसली की पैसा हातातून पाण्यासारखा निघून जातो. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. यापासून स्वतःला दूर ठेवता आलं तर मनाची निर्मळता वाढते. पॉर्नचे व्यसन मानसिकतेला विकृत करतं. यामुळे विचार, वर्तन आणि नाती यावर प्रतिकूल परिणाम होतात. म्हणून यापासून दूर राहणं हीच शहाणपणाची गोष्ट आहे. विवाहबाह्य संबंध हे केवळ शरीराला नव्हे तर मनालाही जखमी करतात. अशा गोष्टींनी आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणून अशा वाटांपासून कायम दूर राहणं आवश्यक आहे. पैशाचा अनावश्यक खर्च हा नेहमीच आर्थिक संकटाला निमंत्रण देतो. म्हणून गरज आणि इच्छेमध्ये फरक ओळखणं शहाणपणाचं आहे. आणि या सगळ्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगत. वाईट लोकांच्या सहवासाने चांगला माणूसही बिघडतो. चांगल्या लोकांमध्ये राहिलं की विचार, व्यवहार आणि आयुष्य सुधारतं.